गाईज आपण कालच्या लेक्चरमध्ये प्रिपरेशन ऑफ फिनॉल बघितलं होतं. येस नो. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला प्रचंड महत्त्वाचा पॉईंट बघायचा आहे. त्या पॉईंटचं नाव काय आहे? तो आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल गाईज. हा ना, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल. आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉलमध्ये बघा गाईज, प्युअर फिनॉल हा कसा असतो? कलरलेस असतो. कसा असतो? कसा असतो? हा, त्याचा काय असतो? स्पेसिफिक काय असतो? त्याचा ऑर्डर कसा असतो? फिनॉलिक ऑर्डर असतो. कसा असतो? फिनॉलिक ऑर्डर. और त्याला काय म्हणतात? कार्बोलिक ऑर्डर का म्हणतात? कारण फिनॉलचं दुसरं नाव काय आहे? कार्बोलिक ऍसिड आहे. बरोबर ना? वेन इट इज एक्सपोज टू एअर गाईज, वेन इट इज एक्सपोज टू एअर ऑर लाईट, ज्यावेळेस फिनॉल एअरला किंवा लाईटला एक्सपोज करतो त्यावेळेस आपल्याला काय बनतं? क्विनोन मिळतं. काय मिळतं? क्विनोन मिळतं. हा कोणत्या कलरचा असतो? तो पिंक कलरचा असतो गाईज. कोणत्या कलरचा असतो? पिंक कलरचा असतो. मेल्टिंग पॉईंट मध्ये बघा गाईज, लक्षात घ्या. मेल्टिंग पॉईंटमध्ये बघा, मेल्टिंग पॉईंट त्याचा किती असतो? 315 केल्विन असतो. बॉइलिंग पॉईंट किती असतो? 455 केल्विन असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. 315 केल्विन, 455 केल्विन, हे एनसीईआरटीतल्या डायलॉग्स आहेत. हे सगळे शॉर्टकट केलेलं आहे मी. त्यानंतर इकडे बघा, बॉइलिंग पॉईंट ऑफ फिनॉल इज स्लाइटली मोर बिकॉज ऑफ, कशामुळे असतं? त्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते गाईज. काय होते? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंगचे दोन प्रकार आहेत. एक आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि दुसरा आहे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता ते कसं असतं ते पण सांगतो गाईज, लक्षात घ्या. हा फिनॉल आहे. हा ना गाईज, हा काय आहे? फिनॉल आहे. OH. इथं काय लिहा? फिनॉल उलटा लिहा, काही प्रॉब्लेम नाही. हा ना, थोडंसं ना मी थोडं वरती लिहितो गाईज. हा ना, इथं काय होतं? इथला H, इथला O, काय तयार झालं? हायड्रोजन बॉन्डिंग तयार झाली. काय तयार झालं इथं? हायड्रोजन बॉन्डिंग. ह्यालाच काय म्हणतात? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ह्या बॉन्डिंगमुळे काय जातं? त्याचा फिनॉलचा बॉइलिंग पॉईंट कसा असतो? जास्त असतो. हा कसा असतो? वीक ऍसिड द्यान, वीक ऍसिड असतो. आणि वीकर द्यान व्हॉट? कार्बोनिक ऍसिड पेक्षा हा वीक ऍसिड असतो. कार्बोनिक ऍसिड म्हणजे काय? कार्बोनिक ऍसिड म्हणजे काय रे बाबा? इथं इकडे लक्ष द्या. ज्या वेळेस CO2 प्लस H2O, फॉर्मेशन ऑफ व्हॉट? H2CO3, ह्याला म्हणतात कार्बोनिक ऍसिड. ह्याच्यापेक्षाही ते कसं असतं? वीक असतं. हे काय आहेत बाबांनो? हे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल आहे. अवघड आहे काही? हे काय अवघड आहे का? काय काय पॉईंट आहेत? काय काय पॉईंट आहेत रे? पहिला आहे त्याचा कलरलेस असतो, प्युअर फिनॉल. त्याचा फिनॉलिक ऑर्डर असतं, कार्बोलिक ऑर्डर असतं. हा दुसरा पॉईंट क्लिअर आहे. तिसरा काय? ते ज्यावेळेस ते एअरसोबत एक्सपोजला जातो, एअर किंवा लाईटसोबत एक्सपोज होतो त्यावेळेस काय बनतो? क्विनोन. क्विनोन, क्विनोन. काय म्हणतात? क्विनोन म्हणा, 2-3 वेळेस म्हणा. क्विनोन, क्विनोन, क्विनोन. बरोबर ना? क्विनोन कसं असतं? काय नाही, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये आपण बघणार आहोत. त्याचे स्ट्रक्चर घेतो मी. बरोबर ना? त्याचा मेल्टिंग पॉईंट 315, 455 बॉइलिंग पॉईंट असतो. हा ना. आता याचा काय असतो? थोडासा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो, कारण याच्यामध्ये काय होते? H बॉन्डिंग होते गाईज. हा वीकर ऍसिड असतो. हा वीकर दॅन व्हॉट? कार्बोनिक ऍसिडपेक्षा हा वीक असतो. हे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. कॉपी पेस्ट थिंग्स फ्रॉम व्हॉट? NCERT. आता ह्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे गाईज, तो आता चालू होतो. तो म्हणजे कोणता बघा? द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज व्हॉट? ऍसिडिटी ऑफ फिनॉल गाईज. मोस्ट पार्ट इज व्हॉट? ऍसिडिटी ऑफ फिनॉल. वन ऑफ द बेस्ट कंटेंट आहे, ऐकण्याचा प्रयत्न करा. ऍसिडिटी ऑफ फिनॉल गाईज. हा ना, बघायचं का? ऍसिडिटी ऑफ फिनॉलमध्ये कसं असतं बघा, दोन कंपाऊंड आहेत गाईज आपल्याकडे. आपल्याकडे CS3. ऍसिडिटी कशामध्ये मेजर करतात ते सांगतो तुम्हाला. आपण 10वी पर्यंत असताना आपण pH स्ट्रीप बघायचं बघा. 1 ते 14 पर्यंत pH स्ट्रीप होती. 7ला न्यूट्रल होतं. हा ना, 1 ते 7 ॲसिडिक होतं, 7ला न्यूट्रल, 7 ते 14 बेसिक. हे pH स्ट्रीप होते. आता 11th आणि 12th मध्ये काय बघायचं आहे? 11th आणि 12th मध्ये काय बघायचं आहे गाईज? इथे एक नवीन पार्ट आहे. ते आयोनिक केमिकल इक्विलिब्रियममध्ये तुम्ही शिकाल, किंवा 11th मध्ये तुम्ही शिकला असाल किंवा नसाल, माहीत नाही, पण बेसिकपासून सांगतो. हा pKa व्हॅल्यू आहे गाईज. pKa व्हॅल्यूनी आपण ॲसिडिटी मेजर करतो. pKa व्हॅल्यू म्हणजे नेमकं काय? pKa म्हणजे पिऊन याचं का? कसं? pKa म्हणजे काय? डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. ह्याची मिनिंग काय रे बाबांनो? डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. आता ह्याच्या नंतर दुसरं, हा बेसिसिटी मेजरण्यासाठी काय आहे? pKb म्हणजे काय असेल? हा डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. गाईज क्लिअर आहे? यस नो?
ह्याच्याने आपण पीके वरून आपण काय करतो, ॲसिडिटी मेजर करतो. आपल्याला आज काय डिस्कस करायचं आहे, वी टू डिस्कस ओनली व्हॉट, ॲसिडिटी ऑफ फिनॉल डिस्कस करायचं गाईज. आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, ॲसिडिटी ऑफ फिनॉल डिस्कस करायचं आहे. ॲसिडिटी ऑफ फिनॉल डिस्कस करत असताना लक्षात घ्या काही महत्त्वाचे मुद्दे आहेत गाईज. हा, पीके व्हॅल्यू जेवढी कमी असेल, पीके व्हॅल्यू काय असेल, कमी असेल, पीके व्हॅल्यू जेवढी कमी असेल त्यावेळेस काय असतं रे बाबांनो, त्यावेळेस काय असतं, ॲसिडिटी जास्त असते, ॲसिडिक स्ट्रेंथ. त्यावेळेस काय असते बाबांनो, ॲसिडिक स्ट्रेंथ कशी असते, जास्त असते. व्हॅल्यू कमी, ॲसिडिटी जास्त. क्लिअर आहे गाईज. पीकेबीचे पण तसंच आहे. पीकेबीचं काय आहे, पीकेबीची व्हॅल्यू, पीकेबी व्हॅल्यू काय असेल, व्हॅल्यू कमी. बेसिटी काय असेल, बेसिसिटी जास्त असेल गाईज. पॉईंट क्लिअर आहे. एस नो, म्हणजे दोन्हीला पण व्हॅल्यू कमीच पाहिजे. कळलं का विराज, दोन्हीच्या पण व्हॅल्यू कशा पाहिजेत, कमीच पाहिजे, जास्त व्हॅल्यू नको आहेत. जेवढं कमी व्हॅल्यू असेल तेवढं काय असतं, त्याची स्ट्रेंथ जास्त असते. आता ह्याच्यावरती कमीत कमी 10 ते 15 म्हणतोय मी. काय आहे त्याच्यावरती, जेईचे क्वेश्चन्स आहेत गाईज. नीटचे तर किती एक आहेत की. कन्सेप्ट अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. प्रचंड महत्त्वाचा पार्ट आहे, थेरोटिकल पार्ट आहे. नंतर नुसत्या रिॲक्शन्स आहे त्याच्यामध्ये, ऐकण्याचा प्रयत्न करा गाईज. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. प्रोसीड करायचं. आता आपल्याकडे कोण आहे, आपल्याकडे इथेनॉल आहे गाईज. CH3CH2OH आहे ना. ह्याच्यामध्ये पण आपल्या काय आहे, OH ग्रुप आहे. आणि आपल्याकडे काय आहे, फिनॉल आहे गाईज. फिनॉल म्हणजे काय असतं, बेन्झिनवरती काय असतं रे बाबांनो, बेन्झिनवरती OH ग्रुप असतो. पॉईंट क्लिअर आहे. हा दोघांमध्ये पण OH ग्रुप आहे. ह्याच्यामध्ये पण OH आहे आणि त्याच्यामध्ये पण OH आहे. दोघांपैकी सगळ्यात जास्त ॲसिडिक कोण असेल, लक्षात आलं. हां ना, अल्कोहोल जास्त ॲसिडिक असतं का फिनॉल जास्त ॲसिडिक असतं, साधा प्रश्न आहे. कोणतं असतं, फिनॉल असतं. कसं असतं, कोण असतं, लक्षात घ्या गाईज. थोडं कन्सेप्ट सांगतो, ऐकून घ्या, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. इकडे बघा, CH3CH2OH हा आहे ना, याचं डिसोसिएशन होतं. कोणत्या बॉन्डचं, ह्या बॉन्डचं काय होतं, डिसोसिएशन होतं. काय तयार होईल रे, CH3CH2O निगेटिव्ह प्लस H पॉझिटिव्ह. आता हा जो आहे गाईज, हा इथॉक्साइड आयन आहे. ह्याला काय म्हणतात, इथॉक्साइड आयन गाईज. इथॉक्साइड आयनलाच काय म्हणतात, कॉन्जुगेट बेस म्हणतात. कॉन्जुगेट बेस काय असतं, एक हायड्रोजन कमी असतो. काय असतो, एक हायड्रोजन कमी असतो. लक्षात येते का, ॲसिडपेक्षा एक हायड्रोजन कमी असतो. त्याला काय म्हणतात, कॉन्जुगेट बेस म्हणतात. काय म्हणतात त्याला, काय म्हणतात, कॉन्जुगेट बेस. ॲसिडपेक्षा एक हायड्रोजन कमी. लक्षात आलं का, म्हणजेच काय झालं, हा त्याचा कॉन्जुगेट बेस आहे. कोणताही कंपाऊंड मोर स्टेबल कधी असतो, मोर ॲसिडिक कधी असतो, ज्या वेळेस त्या कंपाऊंडचा कॉन्जुगेट बेस हा मोर स्टेबल असतो. लक्षात आलं का, कोणता ॲसिड कधी स्ट्रॉंग असतो, जेव्हा त्या कंपाऊंडचा कॉन्जुगेट बेस हा मोर स्टेबल असतो. लक्षात आलं का, हा त्याची स्टेबिलिटी तेवढी जास्त नसते. म्हणजेच काय रे बाबांनो, म्हणजे हे की इथेनॉल डज नॉट वॉन्ट टू कन्वर्ट इनटू व्हॉट, इथॉक्साइड. म्हणजे हे रिॲक्शनमध्ये ह्याला इंटरेस्ट नाही, कारण ह्याच्यामध्ये हा काय आहे, लेस स्टेबल आहे गाईज. हा कसा आहे, लेस स्टेबल आहे. हा कसा आहे, मोर स्टेबल आहे. ऑलरेडी त्याच्या ज्या कंडिशनमध्ये आहे त्या कंडिशनला त्याची स्टेबिलिटी जास्त असेल तर डबल कशाला येईल सांगा बरं, लक्षात येते का तुम्हाला, येस नो, हा म्हणा. क्लिअर आहे का, हां नंतर बघा, नंतर क्लिअर आहे ना. आता पुढं बघा, आता हे झालं इथॉक्साइडबद्दल. लक्षात घ्या, आता ह्याची पीके व्हॅल्यू दिलेली आहे गाईज, रिपोर्टेड आहे. सगळ्याच्या रिपोर्टेड व्हॅल्यू लक्षात ठेवायचं आहेत. आजच्या लेक्चरमध्ये पीके व्हॅल्यू सगळ्या रटायचं आहे. पीके व्हॅल्यू इथेनॉलची किती असते, लक्षात घ्या, पीके व्हॅल्यू इथेनॉलची असते
PKA व्हॅल्यू असते गाईज. काही बुक्समध्ये 15.9 आहे, काही NCERT मध्येच 15.9 आहे आणि NCERTच्या दुसऱ्या पेजवरती 16 आहे. पण जे राऊंड ऑफ मध्ये केले व्हॅल्यू किती आहे बाबांनो, 16 म्हणलं तरी चालते. NCERT मध्ये 2 डिफरंट टॉपिकमध्ये अल्कोहोल फिनॉलमध्ये हा ना एक व्हॅल्यू आहे, ॲसिड आणि कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये दुसऱ्या टॉपिकमध्ये व्हॅल्यू वेगळी आहे. 15.9 और 16 दॅट इज अ PK व्हॅल्यू ऑफ व्हॉट, इथेनॉल आहे. लक्षात ठेवायचं आहे, लक्षातच ठेवायचं आहे. PK व्हॅल्यू किती असते इथेनॉलची, 16. आता आपण जाऊयात कुठे गाईज, आता आपण जाऊयात फिनॉलकडे. लक्षात घ्या, कुठे जाऊयात आपण, फिनॉलकडे जाऊयात, बरोबर ना, फिनॉलकडे जाऊयात. हा म्हणा, क्लिअर आहे ना. आता फिनॉल हा ह्याच्यापेक्षा जास्त ॲसिडिक आहे म्हणलं मी. लक्षात घ्या, कुणापेक्षा, इथेनॉलपेक्षा. हा इथेनॉल आहे ना गाईज, दिस इथेनॉल और अल्कोहोल म्हणा, इथेनॉल और अल्कोहोल पेक्षा काय आहे, हा लेस ॲसिडिक असतो. इकडे कसं असतं बघा, हा मोर ॲसिडिक असतो म्हणा. कसं, लक्षात घ्या, हा बॉन्ड ब्रेक झाला, लक्षात घ्या, बरोबर ना. हा बॉन्ड ब्रेक झाला, ब्रेक झाल्यानंतर हा बघा कंपाऊंड बघा, हा बघा, हा O निगेटिव्ह आहे प्लस वॉट गाईज, हा H पॉझिटिव्ह आहे. पॉईंट क्लिअर आहे का, हा म्हणा, क्लिअर आहे ना. हा O निगेटिव्ह आहे प्लस H पॉझिटिव्ह आहे. O निगेटिव्ह आहे म्हणजे नेमकं काय आहे, हा कॉन्जुगेट बेस आहे. हा काय आहे, हा कॉन्जुगेट बेस आहे गाईज. लक्षात येते का, हा कॉन्जुगेट बेस आहे. म्हणजेच काय आहे, एक हायड्रोजन कमी आहे, 1H काय आहे, कमी आहे. कशापेक्षा कमी आहे, कशापेक्षा, ॲसिडपेक्षा. लक्षात आलं का. आणि ह्याच्यापेक्षा हा दिस कॉल्ड एज व्हॉट, याचं नाव काय, फिनॉक्साइड आयॉन आहे. व्हॉट इज नेम ऑफ दिस फेलो गाईज, फिनॉक्साइड आयॉन. माझ्यासोबत बोला, फिनॉक्साइड आयॉन, फिनॉक्साइड आयॉन. विराजमान जोरात, फिनॉक्साइड आयॉन, फिनॉक्साइड आयॉन. हा पूर्ण स्टेटमेंट म्हणायचा आहे. फिनॉक्साइड आयॉन इज मोर स्टेबल दॅन फिनॉल. लक्षात आलं का, हा जास्त स्टेबल असतो, हा लेस स्टेबल असतो. पॉईंट क्लिअर आहे. म्हणजे हा कसा आहे, लेस स्टेबल असतो गाईज. हा कसा असतो, हा मोर स्टेबल असतो. आता स्टेबल हा लेस असतो, तो मोर असतो. कशामुळे बाबांनो, कारण त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवतो गाईज. ज्यावेळेस पुन्हा पुढे गेल्यानंतर आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर मी दाखवणार आहे, त्यावेळेस मी एक्सप्लेन करतो याचे स्ट्रक्चर. बॉन्ड शिफ्टिंगचं, उड्या मारायचा बॉन्ड, 2 4 6ला निगेटिव्ह चार्ज येतो, ते मी सांगतो तुम्हाला. आता एवढं क्लिअर आहे, येस नो, इथपर्यंत क्लिअर आहे समर. ह्याची PK व्हॅल्यू किती आहे, लक्षात घ्या. आता ह्याची PK व्हॅल्यू किती आहे, लक्षात ठेवायचं रे, लक्षात ठेवायचं. ह्याची PK व्हॅल्यू किती आहे बाबांनो, PKA व्हॅल्यू याची आहे 10. किती आहे, फिनॉलची किती व्हॅल्यू आहे, 10. ह्याची व्हॅल्यू किती आहे, ह्याची व्हॅल्यू किती आहे, कुणाची कमी आहे, ह्याची कमी आहे. जो कमी आहे तो मोर ॲसिडिक आहे. लक्षात आलं का, जो कमी आहे तो काय आहे, मोर ॲसिडिक आहे. पॉईंट क्लिअर आहे का, पॉईंट क्लिअर आहे का. म्हणजेच काय, ह्याच्यावरून काय कळतं आम्ही की फिनॉल हा मोर ॲसिडिक आहे इथेनॉलपेक्षा. कळलं का, लक्षात आलं का. कारण हे स्टेबल आहे, त्याचा कॉन्ज्युगेट बेस स्टेबल आहे. लक्षात आलं का तुम्हाला. आता एक कन्सेप्ट आहे बघा. आता फॉर एक्झाम्पल अजून एक जनरलाइज सांगतो. P ब्लॉकमध्ये जातो मी. आता केमिस्ट्रीमध्ये कुठे जातो मी, P ब्लॉकमध्ये जातो गाईज. P ब्लॉकवरती मी एक्सप्लेनेशन देतो, है ना. सगळ्यात जास्त ॲसिडिक कोण असतो, है ना. एक एक्झाम्पल देतो परक्लोरिक ॲसिडचं. काय देतो मी, परक्लोरिक ॲसिड. परक्लोरिक ॲसिड काय असतं रे, लक्षात घ्या, HClO4. ह म्हणा, ह्याचं नाव काय आहे, परक्लोरिक. काय आहे, परक्लोरिक ॲसिड आहे. काय नाव आहे याचं, ह्याचं स्ट्रक्चर कसं असतं ते सांगतो. इकडे बघा, हा क्लोरीनचे किती बॉन्ड असतात लक्षात घ्या. क्लोरीनला बॉन्ड किती असतात, 1 3 5 7. किती बॉन्ड असतात, 1 3 5 7. 17 ग्रुप एलिमेंटची व्हॅलेन्सी किती असते, 1 3 5 7. पहिली व्हॅलेन्सी प्लस आणि मायनस असते, बाकी सगळे काय असतात, प्लस असतात. हे त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे 17 ग्रुप एलिमेंटची. 17 ग्रुप एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट काय असते, 1 3 5 7. तरी फॅन बंद करा, आता झाले, रेकॉर्डिंग चालू आहे, बरोबर ना. 1 3 5 7. लक्षात कसं ठेवायचं, भारतामध्येच आपली लढाई कधी झाली होती, ते इंग्रजांसोबत लढाई कधी झाली होती, 1857ला एक उठाव झाला होता बघा इतिहासामध्ये. 1857ला एक उठाव झाला होता. तसंच लक्षात ठेवायचा हा नंबर किती, 1357. 1 3 5 7.
हे काय असतं 17 ग्रुप एलिमेंटची व्हॅलेन्सी असते. कन्सेप्ट अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा पोरांनो. आता इथं बघा म्हणजेच काय, क्लोरीनला बॉन्ड किती असू शकतात, 1 असू शकतो. क्लोरीनला बॉन्ड किती असू शकतात, 3 असू शकतात. क्लोरीनला बॉन्ड किती असू शकतात, 5 असू शकतात. क्लोरीनला बॉन्ड किती असू शकतात, 7 असू शकतात. हे झालं 17 ग्रुप एलिमेंटचं. 16 ग्रुप एलिमेंटची ट्रिक्स आहे 246, 2 4 6 हे त्याची व्हॅलेन्सी असते. हे इकडे 35 असते 15 ग्रुप एलिमेंटची. पी ब्लॉकमध्ये खूप खतरनाक आपण शिकणार आहोत, त्यावेळेस मी एक्सप्लेनेशन देईन तुम्हाला पी ब्लॉकचं. बरोबर ना, पाठ करून मी पाठ. इथं बघा, आता आपल्या कुठे जायचं, परक्लोरिक ॲसिडकडे जायचं आहे. परक्लोरिक ॲसिड जो असतो ना, हा ना, हे जनरलाइज झालं रे, हा ना. ह्याच्यामध्ये काय करायचं रे, ह्याच्यामध्ये हा स्प्लिटिंग होऊन जाईल ना. हा ॲसिड आहे ना, हा खूप स्ट्रॉंगेस्ट ॲसिड असतो. माझ्या हातावरती पडला होता लॅबमध्ये, इथं थोडं पण पडलं ना डायरेक्ट बोन्सपर्यंत जातो. हा शेजारी पाणी होतं म्हणून मला ते काही जास्त झालं नाही, कारण त्याच्यावरती ना POPनं फिट करतात, त्याचे फ्युम्स पण निघतात. फ्युम्सनं पण पूर्ण असं हा ना इंटरनल डॅमेज होतं बॉडीला. फ्युम्स तर खूप डेंजर असतात, प्रचंड स्ट्रॉंग असतं. एस्टोस आपल्याला काय माहीत होतं, एस्टोसफोर इज कॉल्ड एज किंग ऑफ ॲसिड, पण त्याच्यापेक्षाही हे जास्त असतं. आता तर दुसराच आहे HF आणि दुसरा अँटीमनीचा एक मिक्स्ड एक कंपाऊंड आहे, ते तर त्याच्यापेक्षा जास्त ॲसिडिक आहे. म्हणजे किंग चेंज होत राहतो ना, वेळेनुसार किंग चेंज होतो. असो, पण आपल्या 12वीपर्यंत किंग कोण आहे, परक्लोरिक ॲसिड सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट ॲसिड आहे 12वीपर्यंत, कारण आपला स्लॅब छोटा आहे, आपण लहान आहोत. बरोबर ना. पुढं रिसर्चमध्ये गेले की तुम्हाला त्याच्याबद्दल अनुभव येईल, है ना, जर तुम्हाला रिसर्चमध्ये जायचं असेल तर, हा ना. आता इथं बघा, याच्यामध्ये काय होतं, H+ दिला, प्लस काय झालं रे, ClO4 मायनस होईल ना. हा ClO4 म्हणजे काय बाबा, परक्लोरेट म्हणतात त्याला, परक्लोरेट. हा काय आहे, कॉन्जुगेट बेस आहे ना. हा काय आहे, कॉन्जुगेट बेस आहे, हा ना. ह्याचं नाव काय आहे, परक्लोरेट. ATE लागलं बघा, निगेटिव्ह चार्ज आहे. काय लागलं, ATE परक्लोरेट. त्याचं स्ट्रक्चर कसं असतं बघा, हा कसा असतो बाबांनो, हा लक्षात घ्या, हा मोर स्टेबल असतो, हा मोर स्टेबल असतो. हा कॉन्जुगेट बेस म्हणजे काय होतं, ही फॉरवर्ड रिॲक्शन होते, ह्याच्यामध्ये ह्याचं स्प्लिटिंग होतं आणि H+ प्रोड्यूस होतं. ह्याच्यामध्ये ह्याला काय होतं, स्टेबल नाही आहे. ह्याच्यामध्ये हा काय आहे, स्टेबल आहे. हा कसं काय आहे, स्ट्रक्चर बघा, हा कसं काय आहे बघा, Cl डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O O निगेटिव्ह. हा परक्लोरेटचं स्ट्रक्चर आहे. ह्याचे रेझोनिंग स्ट्रक्चर कसे असतील लक्षात घ्या, सांगतो थोडक्यात. हा बॉन्ड इथं आला, हा बॉन्ड इकडे जातो, काय होतं मग इथं Cl, इथं डबल बॉन्ड O, हा डबल बॉन्ड O काय होणार, निगेटिव्ह होणार, रेझोनन्स दाखवणार. पुन्हा हा बॉन्ड कुठे येतो, इथे येतो, हा बॉन्ड इकडे जातो. लक्षात घ्या काय तयार झालं रे, Cl डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O, हा डबल बॉन्ड O, हा काय झाला O निगेटिव्ह. पॉईंट क्लिअर आहे. पुन्हा काय होतं, हा बॉन्ड पुन्हा इथं जातो, हा म्हणा, आणि हा बॉन्ड इकडे येतो. कंपाऊंड काय तयार झाला रे, Cl डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O, हा काय झाला O निगेटिव्ह. पॉईंट क्लिअर आहे. ह्याच्यामुळं हा कसा आहे, स्टेबल आहे. ह्याला म्हणतात रेझोनान्स हायब्रिड, हा रेझोनान्स स्ट्रक्चर्स म्हणतात. त्यामुळं परक्लोरेट कसा आहे, मोर स्टेबल असतो. त्यामुळं त्याला आतुरता असते ना, आतुरता. कसली आतुरता, ह्याच्यातून ह्याच्यामध्ये जाण्याची, अनस्टेबल पासनं स्टेबल होण्याची आतुरता असते. या आतुरतेच्या कार्यक्रमामध्ये काय होतं, H+ हा बाहेर पडतो. लक्षात आलं का, कळालं का तुम्हाला, हे त्याचा कन्सेप्ट आहे. तसंच आपल्या ह्याच्यामध्ये ह्याला आतुरता आहे ना फिनॉक्साईडमध्ये होण्याची. लक्षात आलं का, फिनॉलमध्ये स्टेबल नाही, तो फिनॉक्साईडमध्ये स्टेबल आहे. कारण फिनॉक्साईडमध्ये काय असतं, रेझोनान्स स्ट्रक्चर दाखवतात. लक्षात आलं का, त्यामुळे त्याची पीके व्हॅल्यू कशी असते, कमी असते. दॅट इज व्हॉट गाईज 10, आणि ॲसिडची किती असते, 16 असते. आता एक ट्रिक्स आहे गाईज, है ना, त्याला आपण प्लस आहे मायनस आहे इफेक्टनं पण आपण म्हणू शकतो. आपल्याला हे माहीत आहे, एक माझी ट्रिक्स आहे बघा, वा बीडी नावाची एक ट्रिक्स आहे. ट्रिक्स काय आहे, वा बीडी नावाची ट्रिक्स आहे. आता म्हणा वा बीडी, सर बीडीचं काय कधी का वा असते का म्हणा, हा ना. W म्हणजे काय रे, विथ ड्रॉइंग. W म्हणजे काय, विथड्रॉइंग ग्रुप. विथड्रॉइंग ग्रुप म्हणजे काय, ओढून घेणे, इलेक्ट्रॉन ओढून घेणे. विथड्रॉ करणे, ओढून घेणे इलेक्ट्रॉन. विथड्रॉइंग ग्रुप असेल तर ॲसिडिटी काय होते, ॲसिडिक स्ट्रेंथ कशी होते, जास्त होते. जर बेसिक बी म्हणजे काय, बेसिक स्ट्रेंथ गाईज, बेसिक स्ट्रेंथ कधी वाढते, ज्यावेळेस डी म्हणजे काय, डोनेटिंग ग्रुप असेल तर. लक्षात येते का, डोनेटिंग ग्रुप असेल तर लक्षात घ्या. म्हणून याची ट्रिक्स काय आहे, वा बीडी. म्हणजे विथड्रॉइंग ग्रुप कोणते असतात रे,
हे लक्षात घ्या. विड्रॉइंग म्हणजे कोणते असतात? हे NO2 असतं, हां म्हणा. नंतर कोण असतं? सायनाईड असतं, हा ना. अशी विड्रॉइंग ग्रुप बरेचसे घेऊ शकता. हे है ना, ह्यालाच म्हणतात मायनस आयवाले ग्रुप. मायनस आहे ना. आणि ह्याच्यामध्ये डोनेटिंग कोणते असतात? डोनेटिंग म्हणजे काय असतात? CS3 म्हणा, C2H5 म्हणा, हा ना. नंतर काय? NS2 म्हणा. लक्षात आलं का? नंतर काय आहे? OH म्हणा. नंतर कोण आहे? नंतर OCS3 म्हणा. हे सगळे काय आहेत? हे डोनेटिंग आहेत ना. हे प्लस आयवाले ग्रुप आहेत. प्लस आय म्हणजे इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप. म्हणजेच आपण ना JOC-मध्ये तुम्ही शिकला असाल, हा ना. जे कोणते 11वीला तुम्हाला टीचर असतील त्यांनी तुम्हाला शिकवले असतील JOC-मध्ये, हा ना. जे तुमचे टीचर असतीलच, बरोबर ना. आता ह्याच्याबद्दल मी काय भाष्य करत बसणार नाही, हा ना. इकडं लक्ष द्या गाईज. हां, आपण एक असं शिकला होता तुम्ही, है ना. ॲसिडिक स्ट्रेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? इनवर्सली प्रोपोर्शनल टू मायनस आय इफेक्ट. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस आय इफेक्ट, हा ना. मायनस आय इफेक्ट. आणि इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? ॲसिडिक स्ट्रेंथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू प्लस आय इफेक्ट. म्हणजेच बेसिसिटीसाठी मायनस आयवाले ग्रुप पाहिजे, म्हणजे इलेक्ट्रॉन ओढून घेणारे ग्रुप पाहिजे. हे त्याची मिनिंग आहे. आता एक्झाम्पल बघायचं का? हा प्रचंड महत्त्वाचा चार्ट आहे गाईज. आता जे आहे ना चार्ट आहे ना महत्त्वाचा, बोटं मोड नको बोटं, आवाज रेकॉर्डिंग होणार चालेल, त्याच्यामध्ये पण डिस्टर्बन्स आहेच का, हा ना. आता विड्रॉइंग ग्रुप बघा, हा ना. विड्रॉइंग ग्रुप आता इथे चार्ट आहे गाईज, लक्षात घ्या. खूप महत्त्वाचा चार्ट आहे गाईज. हां, आता काही स्ट्रक्चर्स आहेत बघा, हा ना. मी तर किती वाजता आलो होतो लेक्चरमध्ये? खूप 1 तास अगोदर आलो होतो. पूर्ण स्ट्रक्चर्स ड्रॉ केलेत मी, का? तुमचा वेळ जाऊ नये म्हणून, हा ना. रेकॉर्डिंगवाल्याला पण थोडंसं बोर होऊ नये म्हणून, डायरेक्टच दिसावं त्यांना, बरोबर ना. लक्षात घ्या, प्लॅनिंग असते. आता हे प्रचंड JEE-चे एवढे प्रश्न आहेत त्याच्यावरती आणि ह्या कन्सेप्टवरती. हे पाठ पाहिजे, पाठ व्हॅल्यू कित्येक वेळेस विचारलं. ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं काही नाहीच. ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं काही नाहीच लाईफमध्ये. माझा विषय काय माहिती आहे का विराज? सगळे पोरं प्रेझेंट पाहिजे टाईमवरती. एकदा वेळ निघून गेली ना, कोणी लक्षात येत नाही. मी एकटाच मी फक्त मी ते एकटा पोरांचं चांगलं बनणार क्लास. बाकी सगळ्यांना रिपीट करावं लागायचं तुला म्हणजे सगळ्यांना. नीटच्या पोरांना तर रिपीटच करायचं आहे. फक्त मलाच वाटतं की पोरं आपलं निघाला पाहिजे. 4-5 वर्ष आपलं नाव घेतलं पाहिजे पोरांना. काम करतो मी, प्रोफेशनल आहे मी. सगळ्यांच्या पालकांना मी का फोन करू? कारण माझी डिलिंग पालकासोबत आहे ना. पालकांना शब्द देतो मी बोलते वेळेस, सर माझ्याकडे आणा, बनवतो म्हणजे बनवतो. समर्थाच्या पालकांनी काय म्हणले? सर फक्त माझ्या पोराला बनवा, 50 ॲडमिशन मी देतो तुम्हाला पुढच्या वर्षी. बनवावं लागेल ना मला, बरोबर आहे का? हायपर व्हायचं नाही, असं अजिबातच नाही. लक्षात आलं का? मी कोणाचा आहे? तुम्हाला मी शिकवणारा म्हणजे तुम्हाला अभिमान पाहिजे ना माझा. आम्हाला मास्तर का नाही तर फिजिक्सवाल्यासारखं शिकवले म्हणून. तिथून बघा स्लाईड कशी दिसते ती. मराठीतून चालू आहे ना हे सगळं, कन्सेप्ट वाला चालू आहे. ह्याच्यापेक्षा भारी का पाहिजे लाईफमध्ये? एफर्ट कमी हुला आम्ही तळमळीने शिकवला रे. प्रोफेशनल पोरग राहायला पाहिजे. या ना पहिलं मला आम्ही त्यावर आज मी प्रचंड खुश आहे. आलं 1 वाजता आलं, सर मला कळलं गेलं का हे सांगा म्हणलं. मला काय नंतर विचारलं, स्वतःच केलं. घुमसुम होतं, केलं त्यानं. अप्रिसिएबल ना. बरेचसे पोरांनी केलं नाहीत. नंदिनीनं आली, नंदिनीनं पहिल्या सुरू आल्या सर लिहू का म्हणली, पूर्ण एकदम व्यवस्थितपणे. एक वेगळा कॉन्फिडन्स यायला लागला ना. ह्याच्यापेक्षा चांगला फॉर्म्युला आहे का कोणता सक्सेस होण्यासाठी? ज्या दिवशी जे झाले त्या दिवशी पाठ झालं पाहिजे, संपला विषय. कुणालाच नाही रे. मला काय करायचं तुम्हाला? नाही म्हणलं तर मी काय बोलणारच नाही. तुम्ही या किंवा नाही, मला काय करायचं? हे सगळं तुमच्यासाठी आहे. लक्षात आलं का तुम्हाला? बरोबर ना. कारण पालकांशी खूप चांगल्या पद्धतीने डिस्कशन झालं तुझ्या. असो, मी काय कुणाची तक्रार करत नाही. जसं सांगतो काय कसं असतं की 11वी-12वीला पोरं कसे असतात, थोडेसे एक वेगळंच असतं. त्याच्यामध्ये ऊर्जा वेगळी असते ते, है ना. ऊर्जा असते वेगळी. असो, काय हरकत नाही. हां, चालू करायचं. हा, इथेनॉल गाईज. हा पहिला काय रे? वाह, बीडी. हा इथेनॉल. इथेनॉलची पीके व्हॅल्यू किती आहे? 16. हा फिनॉल आहे गाईज, लक्षात घ्या. फिनॉल आहे ना. हा फिनॉलवरती इथं काय आहे? NH2 आहे. हे स्टार्टिंग मटेरियल आहे. पॅरासिटामॉल गोळी बनवायचं. आहे ना, पॅरासिटामॉल बनवायचं. हे स्टार्टिंग मटेरियल. 5 मिनिटात पॅरासिटामॉल गोळी बनते.
ह्याच्यापासून हे स्टार्टिंग मटेरियल ह्याच्यावरती फक्त ॲसिटिक अनहायड्रेट टाकलं की बनते. लक्षात आलं का? हा ना, ते कसं म्हणतं ते नंतर सांगतो तुम्हाला. काय पॅरा अमायनो अलिनिनला हा ना पॅरा अमायनो फिनॉल होईल ना रे, अनिलिन कसं होईल? पॅराला आणि NH2 पकडलं तर हे फिनॉल होईल ना बाकीचं, बरोबर ना. हां, ह्याची पीके व्हॅल्यू किती आहे? फिनॉलची किती असते? 10 असते. NH2 असल्यामुळं काय झालंय लक्षात घ्या. इथं बघ रे, इथं बघ, इथं विराज इकडं बघ, इथं बघ बाबा, इथं बघ, इथं बघ. हा NH2 आहे, हा म्हणा NH2 ग्रुप आहे. NH2 ग्रुप काय असतो रे? प्लस आहे का मायनस आहे? डोनेटिंग ग्रुप आहे ना, प्लस आय आहे, प्लस आय. इलेक्ट्रॉन देतो ना रिंगला, लोन पेअर असतात ते इलेक्ट्रॉन देतो. प्लस असल्यावर काय होतं? व्हॅल्यू काय होते? प्लस असेल तर काय होतं? इकडे लक्षात घ्या ना, इथं ॲसिडिटी कमी होते म्हणजे व्हॅल्यू काय होते? प्लस असेल तर काय होते? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना. प्लस आय असेल तर ॲसिडिटी कमी होते. ॲसिडिटी कशी होते? कमी होते. नंतर मायनस आय असेल तर ॲसिडिटी कशी होते? जास्त होते. मराठीत लिहायचं हे व्यवस्थितपणे, हा ना. म्हणजेच पीके व्हॅल्यू कशी होईल इथं? पीके व्हॅल्यू कशी होईल? कमी होईल. पीके पण काय होईल? कमी होईल. आणि डोनेटिंग असेल तर पीके पण कसं होईल? जास्त होईल. पॉईंट क्लिअर आहे गाईस? म्हणून ह्याची व्हॅल्यू काय असेल? 10 पेक्षा कमी असेल का जास्त आहे? NH2 मुळे ह्याची व्हॅल्यू 10 पेक्षा कमी आहे का जास्त आहे? हा म्हणा. कशी असेल याची? जास्त असेल ना. 10.5 गाईज. बघा लक्षात आलं का तुम्हाला? 10 पेक्षा थोडं जास्त. का? इथे NH2 ग्रुप अटॅच आहे, तो प्लस आयवाला आहे. आता CH3 ग्रुप कोणता आहे? हा पण प्लस देणाराच ग्रुप आहे ना, प्लस आयवालाच आहे. ह्यालाच का म्हणतात? बेन्झिन वरती OH आणि CH3 असेल तर त्याला क्रिसॉल म्हणतात. काय म्हणतात त्याला? क्रिसॉल म्हणतात. क्रिसॉल जर OH ग्रुप, हे CH3 जर पॅरा पोझिशनला असेल तर त्याला म्हणतात पॅरा क्रिसॉल गाईज. त्याला काय म्हणतात? पॅराग्रिसॉल. पॅराग्रिसॉलची व्हॅल्यू किती असेल बाबांनो? 10.2. कारण CH3 तेवढा इफेक्टिव्ह डोनेटिंग नसतो. इफेक्टिव्ह तेवढी त्याची देण्याची काय नसते? क्षमता नसते, हा ना. आता नंतर हे आर्थोक्रिसॉल. आर्थोक्रिसॉल पण सेमच आहे ना गाईज, लक्षात घ्या. हा पण डोनेटिंग आहे पण तेवढा नसतो. व्हॅल्यू किती आहे? 10.2 आहे. रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करा. मेटाक्रिसॉलमध्ये व्हॅल्यू 10.1 आहे, कारण मेटा पोझिशनला जास्त हा प्लस आर ग्रुप होत नाही. प्लस आर होत नाही, फक्त इथं काय होतो? लक्षात घ्या. हा ग्रुप ना, लक्षात घ्या, इथं प्लस आहे, हा प्लस आर पण दाखवतो गाईज, और प्लस एम म्हणतात त्याला, मेझोमेरिक इफेक्ट. हा काय आहे? प्लस आर और प्लस एम इफेक्ट दाखवतो. इथं मेटापोजिशनला प्लस आर काम करत नाही, त्यामुळे व्हॅल्यू कशी आहे? थोडीशी कमी आहे, थोडीशी पॉईंट आहे ना, लक्षात घ्या. क्लिअर आहे? नंतर हा फिनॉल आहे. फिनॉलची व्हॅल्यू किती आहे? 10 आहे ना. नंतर हा क्लोरीन बघा गाईस. आता 10 पेक्षा होईल. अगोदरचे सगळे कधी एक्झाम्पलचे होते 10 पेक्षा काय होते? जास्त होते. आता सगळे एक्झाम्पल कसे 10 पेक्षा कमी. म्हणजे बेन्झिनवरती कोणता ग्रुप अटॅच असेल? मायनस आयवाला असेल, म्हणजे इलेक्ट्रॉन ओढून घेणारा ग्रुप असेल. लक्षात आलं का तुम्हाला? म्हणजेच हा कोणता ग्रुप आहे? इलेक्ट्रॉन ओढून घेतो स्वतःकडे. इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेतल्यामुळे काय आहे? हा मायनस आयवाला ग्रुप आहे. मायनस आय, मायनस आर और मायनस एम हे दाखवतो क्लोरीन. हा लक्षात आलं का गाईस? क्लिअर आहे? हा पॅराक्लोरोफिनॉल आहे. किती असेल? 9.4, म्हणजे फिनॉलपेक्षा जास्त ॲसिडिक असेल. व्हॅल्यू कमी आहे ना, मोर ॲसिडिक असेल. ह्याची व्हॅल्यू ऑलमोस्ट त्याच रेंजमध्ये आहे, हा ना, ॲसिडिक असेल. हा असेल तर 9.1 आहे. व्हॅल्यू रटण्याचा प्रयत्न करा. लक्षात आलं का? पॅराची व्हॅल्यू कशी आहे? म्हणजेच काय बाबांनो, जसा हा ना, कळायला लागलं तुम्हाला. आता इथं ह्याची व्हॅल्यू कसं काय जास्त आहे रे? आर्थोक्लोरोफिनॉलची आर्थो इफेक्ट आहे गाईज, लक्षात घ्या. आर्थो इफेक्ट. हा लक्षात आलं का? आर्थो इफेक्ट काय असतं ते JOC मध्ये अंडरस्टँड करा. JOC झाले का तुमचे? JOC आर्थो इफेक्ट आहे त्याच्यामध्ये. नसेल तर काय हरकत नाही, बिल्ड करू शकता. पुढं आपण घेऊया. जेव्हा घ्यायचं आहे ना JOC त्यावेळेस मी घेईन. पण ज्यावेळेस कॉल केलं, ज्यावेळेस टॉपिक चालू झाले असल्यानंतर लेक्चरला याचं, बसायचं, काय चाललं ते बघायचं, मला विचारायचं.
बरोबर ना. खूप काही करावं लागेल. खूप मला 14 तास मी टीचिंग करतोय पर डेला, तरी पण एनर्जी मला कमी पडते. तरी पण आपले पोरं कंटिन्यू ॲब्सेंट आहेत. ह्या गोष्टीचा मला त्रास होते, कारण कंटेंट मिस होते रे. 10 दिवसांना आलं तरी बी काही प्रॉब्लेम नाही मला. झालं. ओके. लास्ट JOCचा प्रॉब्लेम आहे गाईज. हा JEEचा PYQ आहे. JEEचा PYQ आहे. एक व्हिडिओ पण शूट केला होता बघा, है ना. स्पेशल बॅचला मी ह्याच्यावरती प्रश्न घेतला होता. ह्याची ॲक्च्युली काय आर्थूची जास्त असायला पाहिजे ना, पण ह्याची ट्रिक्स काय आहे? पॉम 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 पॅरा अर्थोमेटा पॉम फिनॉलसाठी गाईज. पॅरानायट्रो हा पॉम नावाची ट्रिक्स होती गाईज. हा JEEचा PYQ आहे. पॉम व्हिडिओ पण जस्ट काही दिवसापूर्वी टाकला होता, है ना. हे झालं PKA बद्दलचं चर्चा. दिस इज वॉट गाईज, दिस इज ऑल ओव्हर अबाउट फिजिकल प्रॉपर्टी अँड PKA व्हॅल्यू बद्दलची चर्चा. आणि हा झाला कन्सेप्ट. इथपर्यंत ओके आहे, क्लिअर आहे. हे व्हॅल्यू सगळ्या व्यवस्थितपणे रटायचे आहेत. आता आपण चालू करतोय केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल गाईज, व्हेरी परफेक्टली. लक्षात येते का तुम्हाला? आजच घ्यायचं आपल्याला ते. थांबायचं का आज? ठीक आहे, आज थांबूयात आपण, हा ना. उद्या घेऊयात. लिहून घ्या आता व्यवस्थितपणे.